जय शिवराय मित्रांनो इंदोरमधला आपला दुसरा दिवस आहे आणि मी आहे इंदोर स्टेशनलाच, म्हणजे इंदोरच्या रेल्वे स्टेशनलाच मी आता आहे। आणि माझ्या पाठीमागे जे बघताय की जशी आपल्या कर्जवरून पुण्याला जाताना ज्या सेटल आहेत तशीच ही एक सेटल आहे की जी पुढे आता मी पुन्हा उज्जैनकडे जाते। पण आम्ही आता ह्या गाडीने जाणार आहोत देवासला। तिथे देवास सिटी खूप सुंदर वसवलेली आहे, तिकडे वरती जाऊन ते एक्सप्लोर करावं लागतं। म्हणजे आपल्याला रोपवेने आय थिंक याच्यावरती जावं लागतं अशी माहिती मिळाली आहे। तर आम्ही आता डिसाईड असं केलं की आम्ही देवासला जातो आहे। तर इकडे मागे तुषार, सतीश, ऋषी आणि नवनाथ असं आम्ही चार जण पुढे आलेलो आहोत। 6 आहे तिकडे आणि अहमद पण आहे, असे पुढे आलेलो आहोत आम्ही। आणि बाकी तिघजण अजून गाडीने मागून येत आहेत, म्हणजे ई रिक्षा मागून येत आहेत। तर आता आम्ही इकडे बसणार आहोत या गाडीमध्ये आणि इथून ऑलमोस्ट 50 मिनिटाचं ट्रॅव्हल आहे आम्हाला ट्रेनमधून, असं टायमिंग दाखवतो। आणि मग आम्ही पुढे देवासला जातो। तर पूर्ण आजच्या दिवसाच्या प्रवासामध्ये आपण आता पहिला देवास एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो। तर चला आपण आता प्रवासाला आपल्या सुरुवात करतो आहे, आपण गाडीत जाऊन बसूया। गाड़ी बघताय त्या गाडीने आता उतरलो आणि बाकी सगळे इतऱ्या डब्यातून उतरलो आहे। मित्रांनो ऑटोमधून आता आपण देवाच्या इथे उतरलो आहे। एक्झॅक्ट माझ्या मागे आपण बघताय इथे आहे रोपवे। तर ह्या रोपवेमधूनच आपल्याला वरती जे म्हटलं मी देवा सिटी म्हणून, म्हणजे तिथे वरती 2 मंदिरं आहेत, ती मंदिर आपल्याला एक्सप्लोर करायची आहेत। तर त्यासाठी आपण देवासला जातो, पण वरती रोपवेने जावं लागतं। मित्रांनो आता आम्ही इंदोरवरून देवासला जे आलो ते आम्हाला आपण जे आपल्याकडे सेटल म्हणतो किंवा लोकल ट्रेन आहे त्यांची, तर त्याचं 30 रुपये पर हेड तिकीट होतं आम्हाला। आणि आम्ही तिथून जी शेअर ऑटो केली त्यांनी आम्हाला देवाजवळ सोडलं, म्हणजे त्यांनी आम्हाला जिकडे देवाचं जे टेकडी आहे मंदिरवरती, त्या मंदिरावरती जाण्यासाठी आम्हाला पण इथे रिक्षाने पण पर हेड 30 रुपये असं हे घेतलेलं आहे, म्हणजे चार्ज झाला आम्हाला पर हेड। तर आम्ही जे नाश्ता करतो आहे, नाश्ता करून नंतर रोपवेचं तिकीट घेणार। आय थिंक 120 रुपये पर हेड असं रोपवेचं तिकीट आहे। त्या तिकीट घेऊन आपण रोपवेने वरती मंदिर बघायला जाणार आहोत। तर चला पहिले आता नाश्ता करून घेऊया। मित्रांनो देवास सिटीच्या अगदी बरोबर सेंटरला, म्हणजे मी आता थोड्यापूर्वी आपण जे बघितलं जिथे रोपवेचं तिकीट काढायचं आपल्याला, त्याच्याबरोबर ह्या इथे समोर अश्वरूढ असा महाराणा प्रतापांचा आपल्याला स्टॅच्यू दिसतो आहे। आणि इथे समोर बघाल तर महाराणा प्रताप प्रवेशद्वार असं इथं म्हटलेलं आहे आणि त्याच्याबरोबर समोर इथे महाराणा प्रतापांचा अश्वरूढ असा मस्त पुतळा आपल्याला दिसतो आहे। आणि बरोबर इथे समोर रोपवे आहे, इथे रोपवेचं तिकीट काढायचं आहे। आणि रोपवेवरून आपल्याला बरोबर मागे इकडे दिसत असेल तर इथे बरोबर वरती आपल्याला जायचं आहे आणि इथेच ते देवास सिटी म्हणून जे आहे ते बसवलेलं आहे। मित्रांनो जिथे आपण रोपवे तिकीट घेतलं त्याच्या बाजूला हे असं गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आपण आता आलो आहे। खूप सुंदर व्यवस्थित मेंटेन केलेलं आपल्या इकडे दिसत आहे। मित्रांनो याच गार्डनमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असलेला हा पुतळा। आम्ही आता इंदोरमध्ये आहोत, म्हणजे इंदोरमध्ये पुढे जे देवासा म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही आहोत। आणि त्या ठिकाणी जे रोपवेचं ऑफिस आहे, जिथून रोपवेवरती सिटीला जातो देवासा सिटीला, तिथे आम्ही आहोत। आणि तिथेच त्या गार्डनमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ हा पुतळा।
मित्रांनो रोपवेने आपण आता वरती आलो आहे आणि जातोय बडी माता मंदिर जे आहे तिकडे दर्शन घ्यायला. बडी माता मंदिर जो आहे हा पूर्ण परिसर आपण मित्रांनो बघतोय. मित्रांनो उद्यापासून नवरात्र उत्सव चालू होतोय. आज पितृपक्ष अमावस्या आहे आणि उद्यापासून नवरात्र उत्सव चालू होतोय, त्यामुळे सगळी सजावट पण इकडे दिसते आपल्याला. आणि याच मार्गाने आपण जातोय वरती बडी माता मंदिरमध्ये. नाही आत्ता केला इथे. दिसतं हे बडी माता मंदिर. आपण हे जरी बडी माता इकडे म्हणत असलं तरी आपण जी तुळजाभवानी माता म्हणतो तिथंच हे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या तिथेच बाजूला पुढे हे हनुमंताचं मंदिर आहे. आणि आज योगायोगाने शनिवार पण आहे, तर हनुमंताचं पण दर्शन घेऊया. मित्रांनो संपूर्ण ही परिक्रमा आहे. आपण जी मंदिरं अगोदर बघितलेली आहेत त्यासोबतच पुढे काही अजूनही आपल्या देवी देवतांची मंदिर आहेत. तर ही संपूर्ण ही एक परिक्रमा आहे. ही परिक्रमा पूर्ण करूनच आपण पुन्हा जिथे रोपेतून उतरलो त्याच ठिकाणी जाणार आहोत. सुंदर मेंटेन केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या एक विजन असलं पाहिजे. एक टेकडी आहे, त्या टेकडीवर सगळी ही मंदिरं अगदी व्यवस्थित जोपासली गेलेली आहेत. इनफॅक्ट ठिकठिकाणी अगदी पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आपण इथे समोर बघितलं इकडे बघा, इथे मस्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशी केलेली आहे. सगळं इकडे सुंदर असं आहे इकडे. आणि विशेष म्हणजे जो पायी जाण्याचा मार्ग आहे ते ग्रीन कार्पेट टाकलं आहे आणि जिथे ऊन वगैरे आहे म्हणजे पाय भाजायला वगैरे नको म्हणून त्याच कार्पेटच्या खाली बरोबर पाण्याची व्यवस्था केल्यामुळे थोडंसं ते कार्पेट ओलं राहतं आहे आणि पायही भाजत नाही आहे. तर ती व्यवस्था खूप सुंदर इकडे दिसते आहे. जे भक्तगण येते जे तुमच्याकडे बघा इकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर समोर असं बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
एक्सकर्शन आपली पूर्ण झाली आणि आपण जिकडे आपले शूज काढले होते तिकडेच पुन्हा आलो आहे आणि रोपवेसुद्धा रिटर्न तिकडे काढलेलं आहे. आता आपण रोपवेने पुन्हा खाली जाणार आहोत. मित्रांनो, नुकतंच रोपवेवर मी खाली आलो आहे आणि एक्झॅक्ट माझ्या मागे बघताय जे रोपवे वरती जाताना दिसत असेल आपल्याला रोपवे ट्रॉली, आपण इकडेच गेलो होतो. तर आता खाली आलो आहे मित्रांनो रोपवेने पुन्हा आणि संपूर्ण एक्सप्लोर केल्यानंतर मित्रांनो मला तर खूप सुंदर असं हे ठिकाण आवडलं. तर आपण केव्हा इकडे आलात तर निश्चित ह्या ठिकाणाला भेट द्या मित्रांनो, खूप सुंदर आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग मी आजचा इथेच संपवतो. तर कसा वाटला ब्लॉग निश्चित मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय बाय, सी यू.